हाय फ्रेंड्स, क्रेझी क्वीन ओय कसे आहात सर्व. बिग बॉस 6 मराठी धडाक्यात चालला आहे, सर्वांना माहिती आहे. त्या दिवशी तर खूपच मजा आली. लोकांना वाटत असेल की मे बी रुचिता चुकली किंवा काही, कारण ती राकेश बापटवर तिने बॅकफायर केलं. पण ॲक्च्युली बघा काय झालं. करणकडे तिने गयावया केली. ॲक्च्युली तिची चुकी होती की तिने अशी खेळाखेळात चावी करणला द्यायला नको होती, पण तिने दिली. ठीक आहे, चला झालं. मस्ती मजाकमध्ये वाटतं माणसाला कधीतरी इमोशन्स टर्न आउट होतात. तिने त्या प्रकारे दिली. करणनेही त्याचा फायदा घेतला आणि करणही चूक नव्हता, कारण तोही त्याचा गेम प्ले होता की एकदा आलेली वस्तू मी देऊ शकत नाही. कारण तिथे काय आपण रिलेशनशिप्स मेंटेन करायला नाही गेलो, आपण गेम खेळायला गेलो. आणि गेमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी त्याने जे दिलं नाही ते योग्यच केलं त्याच्यामध्ये. पण म्हणजे म्हणतात ना की कसं की कावळा बसायला आणि फांदी तुटायला, तसं झालं की बिग बॉस ते सगळं बघतात आणि त्याच्याप्रमाणे त्यांचा गेम प्ले आतून जे त्यांचे क्रिएटिव्स असतात ते चेंज करत असतात. तर मला तरी असं वाटतं ना की तो काही आधीपासून गेम ठरवलेला नसतो. ज्या प्रकारे घरामध्ये खेळलं जातं, ज्या प्रकारे कंटेस्टंट्सकडून काय काय प्रकार केले जातात, त्याच्यावर ते ठरवलं जातं की आता ट्विस्ट अँड टर्न कसं द्यायचं की जेणेकरून आपल्याला बघायला मजा वाटेल. तर त्याप्रमाणे बिग बॉसनी मौके पे चौका मारा ॲज युजल की ही पॉवर की जी आहे ती तुम्ही द्या. आणि त्याप्रमाणे प्राजक्ताला सांगितलं की तुला जर ही पॉवर की घेतलीस तू, तर तू कॅप्टन होशील. ऑब्व्हियसली कॅप्टन होशील आणि तुला ऑब्व्हियसली इम्युनिटी मिळेल. प्राजक्ताने घेतली, दॅट वॉज सो ऑब्वियस. पण आता इथे काय झालं की त्याच्याकडनं तर गेलीच ना ती की पॉवर की. त्याला काही व्हॉईस नव्हता, त्याला काहीच बिग बॉसने सांगितलं नाही की तुला द्यायची आहे की नाही द्यायची आहे. त्याचा कन्सेंट विचारण्यातच आला नाही. आणि इथे रुचिता बरोबर होती, कारण ती की रुचिताची होती आणि ती त्याच्याकडे गेली. म्हणून ती थोडी तिच्यात तो राग असणारच ना, कारण तिने गयावया केलेली इन फ्रंट ऑफ द कॅमेरा. तर कोणालाही ते मनात असतंच की बाबा मी एवढं मागितलं, लाखो आणि मिलियन्स ऑफ प्रेक्षकांनी मला बघितलं आणि ह्याने मला दिलं नाही. ते बॅक ऑफ द माइंड तिच्या असणार, त्यामुळे ती भडकलेलीच आणि तिने ते मनात दाबून ठेवलेलं. त्याच्यानंतर करणनी खूप वेळा प्रयत्न पण केले, ये ग बोल ग हे ग, पण ती काही बदली नाही. पण तिला त्या दिवशी चान्स मिळाला आणि तिचा तोंडाचा बाण फुटला. ती बोलली की काय हे बरोबर आहे, हे करण त्याच्या आधी तो मच्छरचा गेम खेळत होता. हां, टाळ्या वाजवत बस, हे करत बस, ते करत बस. जे झालं ते योग्य झालं. करणनी त्याच्या प्रतीने काही तिला उत्तर द्यायचा प्रयत्न केला. तो असं दाखवत होता पण तो मनातनं हललेला. रुचिता जे काही, रुचिता म्हणजे काय धडधड धडधड धाड. ओके, तोफेचे गोळे आहेत ते कोल्हापूरचे, ते काय थांबणार नाहीत की कोणाला घाबरणार नाहीत. आणि करण कसा ठाण्याचा की जरा विचारपूर्वक बोलणारा, असं तसं. पण जेव्हा एवढं बॅकफायर झालं तेव्हा तो घाबरला आणि पण तो हललेला थोडा. पण त्याने उत्तरं द्यायचा प्रयत्न केला की अरे बाबा हो झालं, तू कशाला एवढं. तर ती बोलली हां आता भांडी घासा. तो बोला जेवण बनव, मग मी भांडी घासीन, असं तसं. आणि नंतर इंग्लिशमध्ये त्याच्यावर पण तिने बरोबर घेतलं की इंग्लिशमध्ये कोणाचं तू एज्युकेशन काढतोय. हे तर सगळं चाललेलं त्यांचं आपापल्या परीने व्यवस्थित चाललेलं. आता मजा काय झाली, राकेश बापट ह्याची काही चुकी होती असं म्हणताय नाही. तो प्रथम काय बोलला, करणला बोलला की करण जा ना बाबा चावी ठेवून, हे कशाला हे करतो. आणि करण लगेच गेला आणि तो बोलला पण आता शांत करा, म्हणजे दोघांनाही बोलत होता. पण जेव्हा राकेश आत गेला आणि रुचिता बोलतच होती, तेव्हा करण बापट जेव्हा बोलला की समबडी शुड स्टॉप हर. आता तुम्ही मला सांगा की जर तुम्ही असं बोलताय तिकडे बसून आणि तुम्ही खूप म्हणजे भडकलेले आहात, ॲग्रेसिव्ह झालेले आहात, तुमच्याबरोबर तो प्रसंग घडलेला आहे, तुम्ही ॲग्रेसिव्ह होऊन बोलताय आणि समबडी विल से दॅट समबडी शुड स्टॉप यू, तर तुम्हाला कसं वाटेल? ऑब्व्हियसली राग येणारच ना, तो कोणी असू दे मग. कारण का त्या व्यक्तीला असं वाटत असतं की एखादा जर त्याची बाजू घेऊन समोर उभा राहिला तर तो त्याचं ऐकेल ॲग्रेशनमध्ये तो असताना. पण जर तो त्याची बाजू नाही घेते आणि तो त्याला स्टॉप करतोय, ओके समजते ना तुम्हाला, तर त्याला राग येणं शक्यच आहे. नक्कीच येणार राग, का नाही येणार? मी जरी तिथे असतं मला पण राग आला असता. आणि त्या रागाच्या भरात ती मग काय असतं, आपल्याकडे काही कार्ड्स असतात तर ते रागामध्ये माणसाला माहीत असतं की बाबा हा असा वागलेला आहे.
आणि प्रत्येक माणसाचं असतं भांडणामध्ये, मग तो बरोबर समोरच्याचं काढतो, तू असं वागलेला, तू तसं वागलेली. त्याप्रमाणे तिला राग आला की त्यांनी तिला स्टॉप केला. ती बोलली की तुम्ही काय करता दादा, तुम्ही काय करता, तुम्ही मुलींच्या अंगाला हात लावता, तुम्ही हे करता, म्हणजे मला एवढं तर नाही वाटत की ते काही कॅरेक्टर असॅसिनेशन वगैरे नव्हतं ते. ती असं बोलली की ऑब्व्हियसली, कारण हे बघा, आणि त्या प्रसंगामध्ये ना मलाही ते चूक वाटलं. कारण का माहिती आहे, तो एक बहिणीच्या नात्याने उठवत होता अनुश्रीला, पण मला खराब कुठे दिसलं जेव्हा त्याने तिच्या अंगावरचं ब्लँकेट ज्या प्रकारे खेचलं ना, तुम्ही पाहिजे तर परत बघा, त्याने ज्या प्रकारे ते ब्लँकेट खेचलं ना तिच्या अंगावरचं, ते मला नाही आवडलं. कारण तिचं म्हणणं बरोबर आहे, आपण बायका कशाही झोपतो. ओके, ती जरी मुलगी यंग असली, लहान असली, तरी ती शेवटी एक मुलगीच, आणि तो पुरुष आहे, त्याने असं खेचायला नाही पाहिजे ना. ओके, तिची मैत्रीण असती आणि तिने खेचलं असतं तरी ते चुकीचं दिसलं असतं. कारण ते आता हे सगळं ऑन कॅमेरा चाललेलं आहे. इट इज नॉट इनसाइड द बेडरूम. ओके, ते कसं आहे म्हणजे इनसाइड अ पर्सनल बेडरूम, ते सगळेजण बघत आहेत. आणि ज्यावेळी त्याने खेचलं आणि त्याच्यानंतर त्याने हातही खेचला. आता हात खेचला, ती आहे बारीक, खूपच बारीक आहे, आणि तिला मे बी तिला पेन पण झालं असेल ते, मला तर असं वाटतं. कारण त्याने तो खूपच असं जोरात ॲग्रेशन लावून खेचत होता. आणि ह्याच्यावर तिने रुचिताला सांगितलेलं, त्यामुळे रुचिताने ते मनात ठेवलेलं. रुचिता बोलली की तुम्ही कोणाच्या परमिशनशिवाय कोणत्याही मुलीच्या किंवा स्त्रीच्या अंगाला तुम्ही हात लावू शकत नाही. हे तिचं वाक्य काही चूक नव्हतं, ह्याच्यात कॅरेक्टर असॅसिनेशन वगैरे काही नव्हतं. म्हणजे कोणाचे आता असं होतंच की नाही, आता तो काळू डॉन आहे छोटासा, त्याला विशालने उचलला आणि धडकला, त्याने खूप जोरात उचलून खूप जोरात आपटला पहिल्या दिवशी, ते मस्करीचंच होतं. पण शेवटी तो किती नाजूक आहे, आणि हात लावणं म्हणजे हात लावणंच असतं नाही का. इकडे कसं आहे, इकडे हा गेम आहे. आपण मैत्रीमध्ये जेव्हा एकमेकांबरोबर बसतो आणि आपण एकमेकांना मैत्रीमध्ये मारतो, चापट्या मारतो, हे करतो, आपल्यात चालतं ते कॉलेज लाईफमध्ये, स्कूल लाईफमध्ये, इवन आता आपण फ्रेंड्स असले की मारतो, अरे काय रे तू, काय ग तू, करून ते चालतं. पण हा गेम आहे, आणि या गेममध्ये ना प्रत्येकाने समजून राहायला पाहिजे की आपण जेव्हा एखादी गोष्ट करतो, ओके, फिजिकली, तेव्हा ती बिग बॉसच्या नॉर्म्सच्या आणि त्याच्या जे कंडिशन्स आहेत त्याच्या अंडर येते. आणि जर समोरच्यानी त्यावर ऑब्जेक्शन घेतलं तर तो प्रकार मोठा होऊ शकतो, हे प्रत्येकाने समजून राहायला पाहिजे. मग ते तुम्हाला वाटतं की अरे मी हळूच, आता समजा एखाद्याने एखाद्याच्या कानाखाली मस्करीत मारली, ओके, आता प्रश्न काय, तो ज्याच्या तोंडाखाली, ज्याच्या कानाखाली मारली आहे, तो ती कशी घेतो, लाईटली घेतो का रागाने घेतो, हे प्रत्येकाने समजून तिकडे खेळावं लागतं. कारण हा गेम आहे, तुम्ही असं ग्रँटेड नाही घेऊ शकत की अरे मी, माझा मित्रच आहे, माझी मैत्रीणच आहे, मी मारलं, त्याच्यात काय झालं, तिला काय, ती कशी व्यक्त होईल हे तिचे किंवा त्याच्यावर अवलंबून आहे. तो जर खरा प्लेयर असेल, ती जर खरी प्लेयर असेल, ती तुम्हाला फक्त गेम पुरती मैत्रीण मानत असेल, ती टर्न होऊ शकते आणि त्याचे प्लस पॉईंट तिला मिळू शकतात. मे बी तो माणूस त्या गेममधनं एलिमिनेट पण होऊ शकतो. असं पुष्कळ वेळा बिग बॉसमध्ये झालेलं आहे. हे लोक हे विसरतात, हे ग्रांटेड घेतात की अरे चल ना, तिला काय नाही, मी ती बहिणीसारखी. हे बघा, इकडे कोणी कोणाचे बहीण भाऊ आणि आई बाप व्हायला बिग बॉसमध्ये जात नाही. हे जे रिलेशन्स ते तिकडे फॉर्म करतात ना, हे चुकीचं आहे. आणि मराठी म्हणजे कंटेस्टंटमध्ये खूप आहे, गेलं की अरे भाई, अरे भाऊ, अरे ताई, अरे दादा. ते तुम्ही बोला, तुम्ही रिस्पेक्ट द्या. मोठ्यानं आपण दादा बोलतो, ताई, तुम्ही रिस्पेक्ट द्या, इट्स ओके. ओके, आता ती दीपालीला आई म्हणते, दिव्या, ठीक आहे, तिला वाटतं, तिचे इमोशन्स, त्यात मी काही बोलत नाही. पण तुम्ही मनातून हे समजून जा की एव्हरी वन इज अन इंडिव्हिज्युअल ओव्हर देअर, आणि प्रत्येकाला एक समान वागणूक आहे तिथे बिग बॉसच्या नजरेत. हे तुम्ही विसरता. तुम्ही अननेसेसरी कोणाला का एवढं इम्पॉर्टन्स देता, मला कळत नाही. तो किंवा ती जरी वयाने मोठी असली ना, तरी देखील ती तुमच्या एवढीच एक सेम कंटेस्टंट आहे, हे कोण कोण विसरतं. आणि हे रुचिता नाही विसरली, हे मला तिचं आवडलं. तिने भले असेल तो, म्हणजे त्याची 25 वर्षाची कारकीर्द, मला त्या बाबतीत काहीच बोलायचं नाही, इज अ गुड पर्सन, गुड पर्सनॅलिटी. पण तो हे विसरून गेला की मी बिग बॉसमध्ये आहे आणि तर थोडेच दिवस झाले मी डायरेक्टलीला खेचतोय, तर हे माझ्या विरुद्ध पण टर्न होऊ शकतं. आणि तसंच झालं, आणि रुचिताचा बांध फुटला. ओके, आणि त्याच्यानंतर मग ऑफकोर्स ते बोलले की जिच्या बाबतीत झाले तिने बोलली, तर तीही उभी राहिली अनुश्री, आणि ती बोलली, आणि ती तेच बोलत होती, पण तो ऐकायलाच कबूल नाही. आणि त्याच्यामध्ये जाऊन मजा तुम्ही बघितली का, तन्वीने जाऊन कशी आग लावली. तन्वी जाऊन त्याला बोलली की हे ना कुठेतरी चुकीचं दिसतंय, हा चुकीचा मेसेज जातोय, हे कॅरेक्टरवर येतंय तुझ्या दादा.
असं तन्वी त्याला बोलल्यावर त्याच्या ते डोक्यात आलं. नाहीतर तो लाईटलीच घेत होता, अरे मी असं नाही आहे, माझ्या मनात तसं नव्हतं. पण जेव्हा तन्वी हे त्याला बोलली ना, तेव्हा त्याच्या डोक्यात आलं की हां, हे माझ्या कॅरेक्टरवर जाते, म्हणजे मी वाईट दिसते. मग तेव्हा तो बोलला की माझ्या 25 वर्षाच्या कारकिर्दीत माझ्यावर कोणी असं बोट उचललेलं नाही आहे. आणि हा गेम तिथे टर्न झाला, कळलं की नाही. तरी पण रुचिताला खूप जण दाखवायचा प्रयत्न करते की तू चूक आहे. पण रुचिता तिथे वधली नाही किंवा अनुश्री वधली नाही आणि त्यांनी वधूही नाही, हे माझं म्हणणं होतं. आणि त्याप्रमाणे जे झालं ते योग्यच झालं. राकेशने केलं ते चूकच आहे. ॲक्च्युली राकेश शुड अपोलोजाईज टू अनुश्री, की तो रुचिताला बोलला की तू मध्ये येऊ नको हे वगैरे. ठीक आहे, म्हणजे ठीक आहे, पण तिची मैत्रीण आहे ना. आता तू समबडी शुड स्टॉप हर असं बोलला जेव्हा करणचं आणि रुचिताचं मॅटर होतं. मग ती रुचिता त्याप्रमाणे बरोबरच आहे की तीही बोलली माझी मैत्रीण आहे, मी बोलणार. तर असा हा प्रकार आहे. त्यामुळे नेहमी जजमेंट घेताना पहिला बघावं लागतं की कोण खरोखर किती चूक आहे आणि किती बरोबर आहे. ते तिकडे असं नाही की बाबा तू खूप वर्ष तुझी कारकीर्द आहे किंवा तू एवढा मोठा माणूस आहे म्हणजे तू बरोबर आहे, असं नाही. शेवटी त्याचे जेस्चर्स, त्याच्या ॲक्टिव्हिटीज, त्याचं काय हावभाव आहे, तो काय करतो, हे सगळं बिग बॉसमध्ये काउंट होतं. आणि मे बी रितेश त्याला बोलूही शकतो की हे तू जे केलं राकेश ते चूक केलं असं मला वाटतं. पण बघूया आता काय पर्स्पेक्टिव्हप्रमाणे तो काय बोलतोय रितेश त्यांना काय बोलतात हे आपल्याला कळेलच विकेंडला. पण मला तरी वाटतं इकडे रुचिता किंवा अनुश्री चूक नाही आहे, इकडे राकेश बापटच चूक आहे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? काय असेल ते मला कमेंटमध्ये सांगा. ह्याच्या पुढच्या भागात आपण दुसऱ्या काही गोष्टींबद्दल बोलू. बाय, शुभरात्री.